नमस्कार. श्री स्वामी समर्थ. होते चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा 11 तारखेपासून आपण 21 दिवसाच्या सेवेला म्हणजे स्वामी चरित्र सारामृताला आपण सुरुवात करणार आहोत. खरंच ज्यांची इच्छा आहे की खरंच या दिवसापासून मला पारायण करायचं आहे स्वामी चरित्र सारामृताचं, तर खरंच त्यांना काही अडचणी आहेत किंवा कामानिमित्त जर कोणाला म्हणजे सेवा करणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी काही सेवा करायची स्वामी प्रकट दिनानिमित्त, तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. जर खरंच तुम्हाला टाइमच नसेल कसलाच की स्वामी चरित्र सारामृत पारायण करण्यासाठी तुमची इच्छा आहे तरी सुद्धा तुम्हाला टाइम नसेल, तुम्ही जॉब निमित्त बाहेर आहात किंवा तुम्हाला दिवसभरात कसलाच टाइम नसेल भेटत, किंवा घरच्यांना आवडत नाहीये तुमच्या सेवा केलेली किंवा काय, तरीही तुम्हाला एक पर्याय सांगते. जरी तुम्हाला कोणतीच सेवा जमत नसेल ना तरी तुम्ही नामस्मरण हे देखील तुम्ही या दिवसात करू शकता. कारण नामस्मरणात जेवढी ताकद आहे ना तेवढी कशातच नाही. कारण स्वामी महाराज देखील म्हणतात की जेव्हा तुम्ही माझं नामस्मरण मनापासून करता ना तर तेव्हा खरंच महाराज आपल्याला जपत असतात, जपत असतात. असं महाराजांचं म्हणणं आहे, तुम्ही माझं नाम जप करा, मी तुम्हाला आयुष्यभर जपेल, असं त्याचा अर्थ आहे. आणि खरंच तुम्हाला जर तुमच्याकडून कोणत्याच सेवा होणार नसतील ना तर मी म्हणेन तुम्ही काम करताना, प्रवास करताना किंवा बाकी कोणतेही काम करताना, घरातलं किंवा बाहेरचं ऑफिसचं तुम्ही काम करताना हे नामस्मरणचं तुम्ही कंटिन्यू केलं तर बघा खरंच खूप सारा बदल घडेल. आणि महाराजांना सुद्धा सगळ्या सेवेंपेक्षा सुद्धा महाराजांना मनापासून केलेलं नामजप, नामस्मरण खरंच महाराजांना खूप आवडतं. त्याच्यामुळे खरंच मी सांगते की खरंच या दिवसात जर तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही हे सेवा करून बघा नामस्मरणाची. आणि खरंच सांगते, एक एक अजून एक सेवा आहे, की जरी तुमच्याकडे पुस्तक नाहीये स्वामी चरित्र सारामृताचं किंवा तुम्हाला भेटत नाहीये तरी तुम्हाला एक सांगते की तुम्हाला 2 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि ते स्वामींपुढे लावायच्या आणि अगरबत्तीवरती सेवा करायची. खरंच मी सुद्धा सुरुवातीला माझ्याकडे काहीच नव्हतं, पुस्तक वगैरे मला माहित देखील नव्हतं की कुठं भेटेल कसं, तर तेव्हा मी ह्या अगरबत्तीवरती मी रोज म्हणजे 4-5 महिने तरी मी ह्या सेवा केलेल्या होत्या. खरंच खूप सारा बदल माझ्या आयुष्यात घडलेला आहे स्वामी कृपेने, खरंच मी सांगते. त्याच्यामुळे जरी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक जरी नाही भेटलं ना तरी तुम्ही 2 अगरबत्त्या लावून तुम्ही सेवा करू शकता. त्याला नियम अटी वगैरे काहीच नाहीये. फक्त ही सेवा करत असताना तुम्हाला 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला कोण म्हणजेच स्वामी महाराज दत्त महाराजांची सेवा करायची नसते. कारण हा टाइम ही दत्त महाराजांचा भिक्षेचा असतो. त्याच्यामुळे या दरम्यान तुम्हाला सेवा करता येणार नाहीये. फक्त एवढंच की तुम्हाला परान्न घ्यायचं नाही. आणि जरी तुम्ही ही सेवा संकल्प व्यक्त करत आहात स्वामी प्रकट दिना म्हणजे त्या दिवसापर्यंत, तर तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाहीये. आणि जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताना तर तेव्हा परान्न का घेऊ नये, कारण त्या अन्नातून आपल्याला बरेचसे दोष लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे अन्न घेता येणार नाही. जरी तुम्हाला म्हणजेच हेच नाहीये, पर्यायच नाहीये तुम्हाला ते खाण्याशिवाय दुसऱ्याच्या घरचं किंवा काय, तर तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि नंतरच ते अन्न ग्रहण करायचं असतं. तर बघा ही सेवा कशी करायची. 2 अगरबत्ती स्वामींपुढे लावायच्या आणि श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला ती अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. तर बघा, आणि ही तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे अगरबत्ती पूर्ण विझल्यानंतर ना तुम्हाला त्या अगरबत्तीची उधी म्हणजे स्थिराक विभूती त्याची काय करायचं आहे. तर तुम्हाला जर तुमच्या घरात मुलं कंटिन्यू आजारी पडत असतील, घरातली एखादी व्यक्ती आजारी पडत असेल किंवा तुमच्या घरात निगेटिव्ह ऊर्जा आहे, अशांत आहे, लक्ष्मी टिकत नाहीये तुमच्या घरात किंवा पैसा पाणी भरपूर अशा अडचणी असतील तुमच्या घरात, किंवा तुम्हाला दिवस जात नसतील तरी सुद्धा ही सेवा तुम्ही करायची आहे. आणि ती विभूती असते ती तुम्हाला ही सेवा झाल्यानंतर ना तुम्हाला ती विभूती अख्ख्या घरात म्हणजेच टाकायची आहे. श्री स्वामी समर्थ म्हणत टाकायचे. फक्त एवढंच की ती विभूती तुम्हाला बाथरूम टॉयलेटमध्ये टाकायची नाही, बाकी सगळीकडे तुम्हाला ती विभूती टाकायची आहे. आणि बघा खरंच मी सांगते ह्या सेवेनं खरंच खूप मोठा साक्षात्कार होतो. खूप प्रभावी सेवा आहे ही. त्याच्यामुळे जरी तुम्हाला कोणती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत वाचणं जरी शक्य नाही झालं तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. खरं तर ह्या सेवेला मी तर म्हणेल फक्त अर्धा ते पाऊण तासच लागेल फक्त, कारण 2 अगरबत्ती विझोस्तोपर्यंत तेवढा टाइम जातोच मी तर म्हणेल. कारण तेवढा टाइम मला तर लागतच होता नामजप करायला. पण खरंच सांगते मी 5 महिने ही सेवा केली. म्हणजे कसं, जर तुम्हाला सुतक विटाळ जर आलं तर
विठळ आला तर तुम्हाला ते 5 दिवस स्किप करायचे आहेत आणि त्याच्यानंतर नव्याने ती सेवा सुरुवात करायची आहे. म्हणजेच तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू करायची आहे ते सेवा करायला. आणि जरी सुतक आलेलं असेल तरीही तुम्हाला असंच करायचं आहे की ते झाल्यानंतर ना तुम्हाला पुन्हा सेवेला सुरुवात करायची आहे. खरंच मी सांगते का आपण संसारिक माणसं आहोत. खूप साऱ्या अडचणी असतात किंवा घरच्यांना देखील काही जमत नाही खूप सेवा केलेली वगैरे, तरी सुद्धा तुम्ही जरी नामजप कुठलंही काम करत असताना किंवा ट्रॅव्हलिंग करत असताना तरी सुद्धा तुम्ही हे नामजप जरी केलं ना तरी खूप सारा प्रभाव म्हणजे खूप सारे परिणाम आपल्या आयुष्यात घडतात. खूप सारे अनुभव आपल्याला येतात. खरंच मी सांगेल. आणि महाराजांनी खरंच खूप म्हणजे खूप वेळा महाराजांनी मला एवढ्या संकटातून मला बाहेर काढलेलं आहे, ज्यामुळे मी खरेच सांगेल तुम्हाला की ही सेवा नक्की करा. आणि बघा ते विभूती तुम्हाला नंतर काय करायची आहे, तर ती विभूती जेव्हा 2 अगरबत्ती संपतील विझतील ना, तर ती विभूती एका पुडीत तुम्हाला ठेवायची आहे. आणि रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ मुलांना किंवा जी आजारी व्यक्ती आहे किंवा जी व्यसनी व्यक्ती आहे त्यांना देखील तुम्हाला ती विभूती लावायची आहे. आणि एकदम थोडीशी ती विभूती पाण्यात टाकून सुद्धा तुम्ही सगळ्यांनी ग्रहण करू शकता. तर त्याचा सुद्धा खूप मोठा फायदा होतो आपल्याला. आणि खरंच मी तर म्हणेल की तुम्हाला थोड्याच दिवसात त्याची प्रचिती सुद्धा येऊन जाईल. कारण जेव्हा आपण ही सगळ्या सेवा मनापासून करतो ना, तर महाराज नक्कीच आपली म्हणजे जे काही अडलेली कामं असतील किंवा जे काही प्रश्न असतात ना, तर ते महाराज खरंच मार्गी लावत असतात. आणि दुसरं एक तुम्हाला जरी ह्या सगळ्या सेवा नाहीच जमलं तरी सुद्धा एक सेवा आहे तारक मंत्राची. तर ही सुद्धा खूप पॉवरफुल आहे. तारक मंत्र जेव्हा आपण 11 वेळेस तारक मंत्र म्हणतो, आणि ज्यांना खरंच माहिती नाहीये तारक मंत्र म्हणजे मग ती सेवा कशी करायची, तर मी तुम्हाला सांगते. आपल्याला एका वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपला उजवा हात असा ठेवायचा आहे. त्याच्यावरती 11 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि जेव्हा 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ना आपल्याला ते तारक मंत्राचं सुद्धा पाणी आपल्याला घरात सगळीकडे शिंपडायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला ते सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे. आणि बघा खरंच एक अनुभव खूप मोठा सांगते आता मी. खरंच म्हणजे हा विषय निघालायच म्हणूनच एक अनुभव सांगते. तर खरंच म्हणजेच एक जणी होते, स्वामी सेवेकरी होते. तर त्यांचं झालं असं होतं की त्यांनी जॉब वगैरे सोडला, गावाकडची सगळी जमीन वगैरे विकली आणि त्यांनी म्हणजे एक बिल्डिंग उभा केली त्या पैशातून. आणि फ्लॅट वगैरे हे करून त्यांनी ते फ्लॅट म्हणजेच विकायला काढले. तर जेव्हा त्यांनी फ्लॅट विकायला काढले ना, तर फक्त जे कस्टमर येत होते फ्लॅट वगैरे बघायला, सगळं व्यवस्थित होतं. सगळं काही व्यवस्थित असून सुद्धा त्यांचं फ्लॅट विकलं जात नव्हतं. कारण ती जागा ही निगेटिव्ह ऊर्जा होती त्या जागेत. कारण जो कोणी बघून तरी जायचा, सांगेल सांगेल म्हणायचा, पण कोणी नंतर तिथं एकदा माणूस बघून गेला ना, नंतर कोणी सुद्धा तिथं त्या जागेत येत नव्हतं, असं होत होतं. नंतर आणि मेन म्हणजे त्यांची आई खरंच खूप स्वामी भक्त होती. आणि आपल्या मुलाचं हे सगळं धावपळ किंवा कष्ट बघून खरंच त्यांना सुद्धा असं वाटलं की आपल्या मुलासाठी सेवा करावी. आणि अचानकच त्यांच्या लक्षात आलं की आपण तारक मंत्राचं पाणी करावं. तर त्या सहजच बोलल्या की तू तारक मंत्राचं पाणी कर आणि सकाळ संध्याकाळ त्या जागेत त्या फ्लॅटमध्ये कडनी सगळीकडे शिंपड. खरंच माझ्या काका येतं. तर खरंच हे पाणी जेव्हा त्यांनी शिंपडायला सुरुवात केली, खरं तर खूप म्हणजे खूप टेन्शन मध्ये होते ते. तर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी ती सेवा सुरुवात केली करायला. आणि खरंच तारक मंत्राच्या पाण्याने खरंच खूप सारा फरक पडला त्यांना. 3 महिने कंटिन्यू त्यांनी सेवा केली. आणि सुरुवातीला त्यांनी फक्त सेवा करायची म्हणूनच केली, पण नंतर नंतर त्यांना त्यात आवड निर्माण झाली स्वामी सेवे म्हणजेच त्यांच्या मुलाला. आणि हळूहळू कुठे त्यांना असं वाटायला लागलं की जरी फ्लॅट विकले नाही गेले तरीही कुठेतरी चांगले दिवस येणार आहेत असं त्यांना वाटायला लागलं. आणि खरंच 3 महिन्यानंतर अशी एक गोष्ट घडली की एका कस्टमरचा फोन आला त्यांना की दादा आम्ही असं असं आधी फ्लॅट बघून गेलेलो आहे आणि अजून आमच्या एका जणांना म्हणजे पाहुण्यातलेच रिलेशन मधले होते, त्यांना फ्लॅट बघायचा आहे, तर आता आम्ही येत आहोत. तर त्यांना काय वाटलं की नेहमीप्रमाणे आता कस्टमर येतील, बघतील आणि जातील, तर फ्लॅट काही जाणारच नाही असं म्हणून ते गेले. तर खरंच असं झालं की त्यांचा फ्लॅट त्या दिवशी खरंच एकाच दिवशी 2 फ्लॅट विकले गेले. खरंच एवढं मोठं म्हणजे एवढं पॉवरफुल तारक मंत्र आहे. आणि तिथले खरंच जी काही निगेटिव्ह ऊर्जा होती, जी कोणी माणसं येत होती फ्लॅट बघायला, तर
काही ना काही त्यांना वाटत असेल म्हणून ते नकार देत होते. पण त्याच्यानंतरनं ते दोघांनी फ्लॅट घेतलं आणि त्याच्यानंतरनं हळू-हळू त्यांची अख्खी बिल्डिंग बुक झाली. तर खरंच एवढा मोठा साक्षात्कार आहे तारक मंत्राच्या पाण्याचा आणि एकासाठी नाही तर कितीतरी असंख्य आजार किंवा मोठमोठे आजार आहेत किंवा व्यसनी व्यक्ती आहे, तुमची मुलं हट्टीपणा करतायत किंवा घरात बरेचसे असे प्रश्न असतात ना, तर त्यासाठी जर तुम्ही तारक मंत्राचं पाणी करत असाल ना, तर खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे ते. मी तर म्हणेल की हे सगळं तुम्ही सेवा नक्की करा. आणि आता तर आपल्याला म्हणजे खरंच स्वामी जयंती आहे, स्वामी प्रकट दिन आलेला आहे. त्याच्यामुळे तर तुम्हाला या सेवा म्हणजे काहीच करणं शक्य नसेल, तर ह्या तरी सेवा नक्की करा, असं तर मी म्हणेलच. आता खरंच जर अनुभव तुम्हाला आवडला असेल किंवा ही सेवा आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.